शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक व नाशिक जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्वच न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केल्याने यावेळी एकूण 54 पॅनलवर प्रलंबित 34,190 तर दाखल पूर्ण 77,285 इतके प्रकरणे ठेवण्यात आली होती। यापैकी 3,513 प्रलंबित प्रकरणे तर 9,663 इतकी दाखलपूर्व प्रकरणे एकाच दिवशी लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली निघाली। या लोक अदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणे ठेवण्यात आली आहेत। यामध्ये न्यायालयात सध्या सुरू असलेले तसेच भविष्यात होणारे खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले। त्यासोबतच अद्याप न्यायालयात दाखल नसलेली पण भविष्यात वाद निर्माण करू शकणारी देखील खटले यामध्ये घेण्यात आलेले आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।